आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारचा आशा सेविकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय। तर अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाखांचे आर्थिक अनुदान मिळणार। कोकणात जाणाऱ्या गाड्या आता बोरिवली स्थानकातून सुटतील। गणेशोत्सवात चाकरमान्यांना याचा होणार फायदा। दहीहंडी उत्सवात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल 13,146 वाहन चालकांवर कारवाई। तर ई चलनाद्वारे 1,05,00,000 रुपयांचा दंड वसूल। नाशकात आज राज्यभरातील आदिवासींचा महामोर्चा। पेसा अंतर्गत तात्काळ पदभरती होण्याच्या मागणीसाठी आदिवासी संघटना आक्रमक। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याला हात लावतील ते सगळं कोसळतंय। एअरपोर्ट, अनेक पूल, तसंच अयोध्येतील राम मंदिर आणि नवं संसद भवन सुद्धा आता गळू लागल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंची मोदींवर जहरी टीका। उल्हासनगरच्या 17 सेक्शन चौकामध्ये ट्रकनं 5 रिक्षा आणि अनेक दुचाकींना उडवलं। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र एक जण गंभीर जखमी। जालन्याच्या जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये तुफान राडा। भाजप कार्यकर्त्याकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्याला बेदम मार। नाशिकच्या मालेगावात गिरणा नदीचं रौद्र रूप। नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला, तर आदिवासी वस्तीमध्ये शिरलं पुराचं पाणी। मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष। हिमाचल प्रदेश विधानसभेमध्ये नवा कायदा पारित। तर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सुद्धा याचं अनुकरण होणार का, याकडे लक्ष। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर। तर हावडा ब्रिजवर आंदोलकांना पाण्याचा फवारा मारत रोखलं। আমরা সরাসরি এই ছবি দেখাচ্ছি এই মুহূর্তে